लाखो जणांचे कुलदैवत म्हणजे श्री सिद्धनाथ आणि त्याच सिद्धनाथाच्या यात्रेसाठी आम्ही आलो होतो करसुंडीला। तर रामकृष्ण हरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये। जाता जाता सगळ्यात पहिले तर आलो पेट्रोल पंपावर आणि घेतली टाकी फुल करून। पेट्रोल टाकला आणि आम्ही डायरेक्ट दाबली गाडी हायवेनी। आता यो चष्मा घातलेला बघून तुम्ही म्हणताल गाडी शायनिंग मारला का, असं काय नाही बरं का, उन्हामुळे आणि वाऱ्यामुळे घातला। तसंच गेलो पुढे आणि पुढे गेल्यानंतर आम्ही चुकलो रस्ता। आम्हाला थोडा पुढे जाऊन टर्न घेत होता, ते आम्ही थोडा मागणेच घेतला होता। आता ही सगळी तरी ह्याच्या आधी खरसुंडीला जाऊन आली ती, पण मी एकटाच होतो जी पहिल्यांदा चाललो होतो। नंतर थोडं पुढे गेल्यावर ना येणाऱ्या भाविक भक्तासाठी ह्यांनी केली होती मसाले दुधाची सोय। तिथनं पुढे आल्यानंतर ही थोडी थोडी गर्दी दिसायला लागली। आता आमच्या लक्षात आलं होतं की आम्ही जवळ आलो। इथं एवढी गर्दी दिसत नव्हती कारण इथं आम्ही लई लवकर आलो होतो। आल्या आल्या आम्ही नारळ आणि गुलाल खोबरं घेतलं आणि आम्ही निघालो मंदिराकडे। आम्ही थोडंसं आत आल्यानंतर आम्हाला ही गर्दी दिसली। सकाळ सकाळचे 9 9:30 वाजता एवढी गर्दी होती, तर 2 वाजता शासनाच्या वेळी किती गर्दी होईल तुम्हीच अंदाज लावा। तसंच थोडं पुढे आलो सिद्धनाथाच्या मंदिरापाशी। आम्ही लवकर आल्यामुळे इथं जास्त गर्दी तर नव्हती, त्यामुळे आम्हाला दर्शन पण भेटलं। तिथं दर्शन घेतलं आणि आम्ही तिथनं आलो जिथं बोकड कापते तिथं, म्हणजेच म्हसोबा मंदिरात। सहज बोलताना काय जण म्हणतात सिद्धोबाला बोकड कापलं, ती सिद्धोबाला नसते तर ह्या म्हसोबाला असते। तिथनं आम्ही इथं थोडं मैदान होतं इथं आलो। इथं तर नुसता राडाच चालू होता। इथनं पुढे जाऊन पण आम्ही लय काय काय केलंय, पण आता ती ह्या ब्लॉग मध्ये नको सांगायला। त्यासाठी आपण पार्ट 2 बनवू। जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा। चला भेटू आता पार्ट 2 मध्ये। तोपर्यंत सिद्धनाथाच्या नावाने चांग भले।